तुकाराम मुंडे साहेबांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येतात. त्यांना व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहे. याचं कारण काय आहे मित्रांनो? तर सर्वसामान्य गोरगरिबांबद्दल विचार केला. सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये जे जेवण ते खातात आहे, ते किती भेसळयुक्त आहे, त्याच्यामध्ये काय टाकलं जातंय, जो खवा आहे, जे पनीर आहे, जे तूप आहे, ते किती केमिकल टाकून कशा विचित्र पद्धतीने बनवून आपल्या पोटामध्ये घालायचं काम हे हरामखोरं करतात आहे. जे पनीर आपण हेल्दी समजतो, काही-काही पोरं प्रोटीनसाठी खातात. ते पनीर देखील भेसळयुक्त होतंय आणि या कारवायांमध्ये मित्रांनो हजार-हजार किलो पनीर या ठिकाणी जप्त केलं जातंय. त्याला नष्ट केलं जातंय. एवढंच नव्हे मित्रांनो, खवा जो आपण कुठल्यातरी फेस्टिव्हलला प्रत्येक खातो, हा खवा देखील डुप्लिकेट येतोय आणि या खव्याला, या पनीरला, या सगळ्या अशा जेवणांना नष्ट करायचं काम हे तुकाराम मुंडे साहेब करत आहेत. आणि याच्याचमुळं मित्रांनो, जे काळाबाजारी करणारे आहेत, जे हरामखोर आहेत, जे की शेतकऱ्याकडनं व्यवस्थित माल घेतात, त्यानंतर केमिकल टाकून त्याला वाढवतात आणि डबल फायद्यासाठी या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य लोकांच्या मुखात घालायचा प्रयत्न करतात. या लोकांवरती तुकाराम मुंडे साहेब कारवाई करतात आहे आणि याचमुळं मित्रांनो, या लोकांना कुठेतरी मिरच्या झोंबलेल्या आहेत. मित्रांनो, यामध्ये गुटखा विकणारे तर यांनी कहरच केलेला आहे. अमरावतीमध्ये एक घटना घडली. त्यामध्ये एक गुटख्याचा जो ट्रक आहे, तो थांबवून ठेवण्यात आला होता आणि तिथं जे एफ-डी-एचे अधिकारी आहेत पोहोचले. त्या अधिकाऱ्यांच्या अंगावरती गाडी घालायचा प्रयत्न या माफियांनी केला, या गुटखा माफियांनी केला. मित्रांनो, या लोकांनी तिथं जाऊन तो ट्रक ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. परंतु गाडीवरनं हे माफिया आले, त्यांना धमकवलं, त्यांच्या अंगावरती गाडी घालायचा प्रयत्न केला. विचार करा मित्रांनो, अधिकाऱ्यांच्या अंगावरती गाडी घालायचा प्रयत्न या हरामखोरांनी केला. फक्त त्या पैशासाठी डुप्लिकेट गुटखा जो असतो, त्या गुटखा विकून त्यांना ज्या प्रकारे फायदा भेटणार आहे, जे पैसे भेटणार आहेत, त्या पैशासाठी ह्यांनी एका अधिकाऱ्यावरती गाडी घालायचा प्रयत्न केला, जीवे मारायचा पण प्रयत्न केला. किती यांची वृत्ती खालावलेली असेल. कॅन्सर विकून, गुटखा विकून लोकांच्या घरामध्ये बरबादी तर यांनी लावलेली आहे. मित्रांनो, एखादा गुटखा खाणारा जर असेल, त्याला चेक केलं तर तुम्हाला कळून येईल, बाबा रे, याला कॅन्सर तर आहेच. एवढा हा गुटखा कॅन्सर पसरवतो आणि हा कॅन्सर कुठेतरी याच्यावरती महाराष्ट्रामध्ये बंदी आहे, तरी देखील सडेआम विकला जातो आणि यामध्येच तुकाराम मुंडे साहेबांसारखे जे अधिकारी आहेत, ते कारवाई करायचा प्रयत्न करतात. कारण गोरगरीब सर्वसामान्य लोकांचा विचार ते करत असतात आणि याचमध्ये मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेब हे कारवाई करताना दिसतच आहेत. ह्या गुटख्यांचे ट्रक्स सापडले जातात. एक करोडो रुपयांचा माल जप्त केला जातोय. एवढंच नव्हे मित्रांनो, भेसळयुक्त पनीर असेल, भेसळयुक्त खवा असेल, भेसळयुक्त तूप असेल, कोणत्या पण केमिकल टाकलेल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या जप्त केल्या जातात आहे. जे ॲक्टर्स असतील, जे बॉलिवूडचे ॲक्टर असतील, जे रील स्टार असतील, जे या असल्या गोष्टीचं प्रमोशन करतात, डुप्लिकेट पदार्थांचं, पावडरचं प्रमोशन करतात, त्या लोकांवरती देखील कारवाई होतीये. त्यांना नोटीस पाठवून त्यांच्यावरती कारवाई केली जातीये. ह्या सगळ्या कारवाया धडाडीने चाललेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आयुक्त पदावरती आल्यापासून 15 दिवसामध्ये जेवढे कामं झालेले आहेत, मित्रांनो, वर्ष, दीड वर्षामध्ये पण एवढे झाले नसतील, तेवढे कामं तुकाराम मुंडे साहेबांनी केलेले आहेत. धडाडीने एकदम धडाकेबाज नेतृत्व हे तुकाराम मुंडे साहेबांचं हे तर आपल्याला माहिती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ते कुणासाठी करतात आहे, तर या गोरगरीब लोकांसाठी, ज्या सर्वसामान्य लोकांसाठी. मित्रांनो, तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या बेकरीमध्ये गेला, तुम्हाला पनीर देण्यात आलं, ते पनीर केमिकलयुक्त आहे का याची कल्पना देखील तुम्हाला नसती. तुम्ही खवा घ्यायला गेला, ते केमिकलयुक्त आहे का याची देखील कल्पना तुम्हाला नसते, कारण त्यामध्ये काय टाकलेलं आहे, कसलं आहे, कुठनं आलेलं आहे, काहीच तुम्हाला माहिती नसतं. विचित्र, तुम्ही विचार करा, कधी ना कधी तुम्ही पनीर खायला एखाद्या हॉटेलमध्ये बसलेला आहात आणि या हॉटेलमध्ये तुम्हाला ते पनीर अक्षरशः रबर वडल्यागत पनीर लागलेलं असेल. असे देखील पनीर विकले जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पनीर विकले जातात आहे. मित्रांनो, जे व्हेजिटेरियन लोकं असतात, ते चिकन खात नाहीत, मटण खात नाहीत. एक रिप्लेसमेंट म्हणून त्याला हे पनीर आलंय आणि या पनीरला मित्रांनो अक्षरशः बघितलं तर या हरामखोरांनी याचा देखील काळेबाजार केलेला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांकडनं चांगल्या पैशामध्ये दूध विकत घ्यायचं, त्याच्यामधनं पनीर करायचं, ते पण केमिकलयुक्त, त्याला वाढून ढमच्याढम करून काहीही विकायचं काम हे हरामखोरं करतात आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी जप्त करायचं काम, ह्या गोष्टी सीज करायचं काम, हे दुकानं बंद करायचं काम, यांचा धंदा बंद करायचा, काळा धंदा बंद करायचं काम हे तुकाराम मुंडे साहेबांनी केलंय आणि म्हणूनच या हरामखोरांना कुठेतरी मिरच्या लागलेल्या आहेत आणि यामुळंच तुकाराम मुंडे साहेबांना वारंवार धमक्या भेटतात आहे. मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेबांनी याचं उत्तर काय दिलेलं आहे, की मी या पेशावरती आल्यापासून मी असल्या धमक्यांना कधीच
चारा घातला नाही. एवढ्या वर्ष मी कामं करतोय. 21 वर्षामध्ये माझा ट्रॅक रेकॉर्ड बघून पहा. मी कधीही असल्या धमक्यांना झुकलो नाही. माझं कुटुंब झुकलं नाही. मी माझ्या प्रामाणिकपणाने काम करणार. मला सिक्युरिटी प्रोव्हाईड केलेली आहे. त्या सिक्युरिटीची जबाबदारी आहे, की या ठिकाणी ते काहीही ॲक्शन घेऊ शकतात. जासाल मारायला डेड बॉडी पडेल डायरेक्टली. तुम्हाला आधीच सांगतोय, त्यांच्या नादी लागू नका. ते शासकीय अधिकारी आहेत. तुम्हाला असं वाटत असेल, की आमचा गुटखा बंद केला, ह्यांच्या विरोधात जाऊ, आंदोलन करू, ह्यांना मारायचा प्रयत्न करू. परंतु हरामखोरांनो, लिटरली त्यांनी जर ॲक्शन घेतली, तर तुम्हाला एन्काउंटरमध्ये पण मारलं जाईल, कसं पण मारलं जाईल. तुम्ही त्यांच्यासमोर सेल्फ डिफेन्समध्ये पण मारलं जाईल. एवढं मोठं ते नेतृत्व आहे. आयुक्तपदी बसलेत महाराष्ट्राच्या म्हणल्यावरती ही काही चेष्टाची गोष्ट नाही. त्या प्रशासनावरती बसलेले आहेत. त्यांच्याकडे अधिकारी आहे. त्या अधिकाराने ते कारवाई करू शकतात. पण महत्त्वाची बाब याच्यामध्ये काय दिसून येते माहिती आहे का? की हरामखोरांनो, तुमच्या पुढच्या पिढीसाठी हे तुकाराम मुंडे साहेब काम करतात आहे. तुमच्या पुढच्या पिढीला चांगल्या गोष्टी खायला भेटाव्या. जी पिढी आता केमिकलयुक्त खाती आहे, भेसळयुक्त खाती आहे. विचार करा माफियांनो, गुटखा माफियांनो, तुमची पोरं जर एका दुकानात जाऊन ते केमिकलयुक्त पनीर खाऊन त्यांचं जर ते दगावले, त्यांचा मृत्यू झाला, तर यामध्ये तुम्ही काय करसाल? रडतच बसाल ना आयुष्यभर. तुमचा भाऊ, तुमची बहीण जर हे गुटखा खाऊन दगावले, तर तुम्ही काय करणार? आयुष्यभर रडत बसाल. हे असं कोण ना कोण ह्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रडतं. ह्या असल्या भेसळयुक्त गोष्टी खाऊन, विषबाधा होऊन त्यांचं आयुष्य बरबाद होऊन जातं. त्यामुळं विनंती आहे, असल्या फालतू गोष्टी करणं बंद करा. सहकार्य करा. सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याशी खेळू नका. नाहीतर तुकाराम मुंडे नावाचे हे आयुक्त मारतात, तोडतात, आग टाकतात, चांगली कारवाई करतात, हे तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. नक्कीच यात तुकाराम मुंडे साहेबांनी कधीही असल्या धमक्यांना भीक घातलेली नाही आहे आणि पुढेही घालणार नाहीत. याचा अभिमान, याचा स्वाभिमान आम्हाला आहे. एक दमदार नेतृत्व हे महाराष्ट्राच्या जनतेला लाभलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं तुकाराम मुंडे साहेबांच्या या गोष्टीला? कमेंट करून सांगा.